कोणत्या चुका केल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते? कॅन्सर म्हणजे कर्करोग होण्याची शक्यता केवळ एका कारणामुळे नसते, तर आपल्या जीवनशैलीमधील चुकीच्या सवयींचा त्यात खूप मोठा वाटा असतो. तज्ज्ञांच्या मते खालील 5 प्रमुख चुकांमुळे कॅन्सरचा धोका लक्षणीयरित्या खूप जास्त वाढतो. एक म्हणजे व्यसनाधीनता, म्हणजे तंबाखू आणि मद्यपान. तंबाखू, सिगारेट, गुटखा किंवा बिडीचे सेवन हे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण आहे. यामुळे फुफ्फुस, तोंड आणि घशाचा कॅन्सर होऊ शकतो. तसेच अतिप्रमाणात मद्यपान केल्याने यकृत आणि स्तनांच्या कॅन्सरचा धोका अधिक जास्त वाढतो. असंतुलित आहार, आहारामध्ये फळे आणि भाज्यांचा अभाव असणे आणि त्याऐवजी प्रक्रिया केलेले अन्न म्हणजेच प्रोसेस फूड, जास्त साखर किंवा मीठ किंवा लाल मांस, रेड मीट यांचे सतत सेवन केल्याने पोटाचा आणि आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. तसेच व्यायामाचा अभाव आणि लठ्ठपणा, शारीरिक हालचाल कमी असल्यास शरीरात चरबी वाढते, म्हणजेच लठ्ठपणा अधिक वाढतो, ज्यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते. हे अनेक प्रकारच्या कॅन्सरला, विशेषतः स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरला निमंत्रण देते. प्रखर सूर्यप्रकाश आणि प्रदूषण, सूर्याच्या अतिनील म्हणजेच UV किरणांच्या थेट संपर्कात जास्त काळ राहिल्याने त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. तसेच हवेतील प्रदूषण आणि विशिष्ट रसायनांच्या उदाहरणार्थ बेन्झीन, एस्बेस्टॉस संपर्कामुळेही धोका वाढू शकतो. संसर्ग आणि असुरक्षित संबंध, काही प्रकारचे व्हायरस जसे की ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, त्यालाच HPV असे म्हणतात, यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तर हेपॅटायटिस B आणि C मुळे यकृताचा कॅन्सर होऊ शकतो. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळेही या संक्रमणांचा धोका अधिक जास्त वाढत असतो.